श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदुंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरम् ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्. काल ऐकलं योगकर्मसु कौशलम कजकी योग परमात्मा विषयाचे रीती मन दवून तागेलगोस्करची सर्व हे आमगेल प्रत्येक कर्म इत्यादी म्हणल तसल चिंतन दवून कोणकी करता त्या कर्माच कंजकी स्वर्ग इत्यादी का उद्देश कोण केलं तसल कर्मापशी अत्यंत योग्य जावन असेल तसल उत्तम जावन असेल तसल विषय येऊन तसलरी मोक्ष आम्ही उद्देश कोण दवर का म्हणून सांगले. त्या मोक्ष कशी प्राप्त जाता म्हणून सांगणारी कर्मजम बुद्धियुक्ता हे फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्त्यनामयम्. कोणकी मनीषिणः मनीषा म्हण ज्ञान त्या अशील तसल मनीषी म्हणून सांगणारी ज्ञान अशील तसल अपरोक्ष ज्ञानी त्यांनी कसं करताची म्हणून सांगणारी कर्मजम फलम त्यक्त्वा कंचकी कर्माद कुंजल तसल कंचकी स्वर्गादि फल अस त्या कंचे स्वर्गादि फलम कनक्का म्हणणारी तज्वेर कंचे एक लालित्य तज्वेर कंचे एक लोलुत्व कसले दाखयनाशी त्या जाव का म्हणल तसल विषयाचे अभिलाष दाखयनाशी फलम त्यक्त्वा फल ताजे फल म्हण उपलक्षण फल सोडल्या तज्जेर असेल आशी सोडल्या तज्जेगोस्कर प्रयत्न सोडल्या हे कसले करनाशी केवल बुद्धियुक्ता परमात्मा उद्देश कोण सकळ कर्म कोण जन्मबंध विनिर्मुक्ता त्यांनी कसं जाताशी या जन्मबंध म्हण या संसारा बंधादुकून विनिर्मुक्ता या संसारा बंधादुकून बाहेर पोण पदम गच्छन्त्यनामयम् अनामय निर्दुःख जावनशील तसल ते एक स्थान मोक्ष स्थानाक त्यांनी प्राप्त तांग जाता सांगले. तू जलडी या पावका जल कसं कोरका म्हणून सांगल्यारी यदा ते मोहकलिलम बुद्धी व्यतितरिष्यति तदा गंथासिक निर्वेद श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदन तुक्का तुगेल बुद्धी म्हणारी अंतःकरण या मोहकलिल मोह म्हणल तसल दुःख दोषा दुखून व्यतितरिष्यति दांडवत की म्हणारी मोह दवन घेना की तदा गंतासी निर्वेद तो निर्वेद कंचे एक लाभ नातील कंचे एक हाजी प्राप्तीच इच्छा नातील तू कसं जाता श्रोतव्यस्य श्रुतस्य च कंचे एक मेळका कंचे एक कोरका म्हणल तसल विषयाचेरी तो कंचे विषयाचेरी सर्व कामना नातील प्रत्येक सोणू तू कसं जाता म्हणून सांगणारी गंता असे तू त्या योग्य जावनशील तसल मोक्ष अनामे जावनशील तसल पदाक गंता प्राप्ती तू साधन जाता सांग म्हणारी विशेष जावन परमात्मा ज्ञानान करतानाची वैराग्य तो भक्तिदाग्यम तीनोपासा म्हणून सांगेल तशी वैराग्य तज्जेन भक्ती तज्जेन खंचकी परमात्माला मनन इत्यादी श्रवण मनन निध्यासन गोरचे तसले एक सौभाग्य मिळ विशेष जावन या संसाराच प्रत्येक बंधन इत्यादी सोडून परमात्मा विषयाचे तागेल अपरोक्ष ज्ञानान तागेल प्रसादान करतानच की ना या संसार बंधन सोडू मोक्षा वच्चित सलेक साध्यत निर्माण जाता. हे कोरका जलरी मस्त सुलभ ना तर कसं कोरका म्हणून सांगलेरी मस्त ज्ञान कोरका म्हणून सांगलेरी कंचे ज्ञान करताना तर काउंटर जाऊन मस्त पुरे येता तशी श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ अचला बुद्धी तदा योगम वाप्स्यसि. केदाना तुका श्रुती विप्रतिपन्ना ते तुका श्रुती सांगेल विषयाचेरी केदन विप्रतिपत्ती म्हणा संशय इत्यादी केता तेदना तुगेल मन निश्चल कोण
त्या खंचकी सांगेल त्या विषयाचेर परमात्मा विषयाचे ध्यान करताच तू बैसताना विंगड खंचे विषयाचे समाधो समाध्यवस्थांत असंप्रज्ञात समाधी म्हणताच म्हळ्यारी लागे कसं चलता सर कसं जगता कसं कालो कसं या म्हणून गोतना तो भितरी खंचकी एक एकाग्र मनस्सार बैशील तक ते देवाल खंचकी एक चिंतन करता बैशिल्याक त्या मात्र ताजेर मात्र मन मग भाईल खंचे विषयाचेर प्रत्येक विषयाचेर मन उपरत जावन असता तसल्या समाधीत अचल जावन असेल तसल बुद्धी निश्चयात्मक जावन असेल तसल बुद्धी दृढ जावन असेल तसल बुद्धी येऊन तक्का योग योग म्हणताच त्या योगम अवाप्स्यसी तसल योग तसल एक परमात्मा ज्ञाना उपाय तुक प्राप्त जाता म्हणून सांगतो. तदना अर्जुनाला मना एक संशय येता तो समाधो म्हणून सांगल्या खंचकी एक परमात्मा ज्ञान कोर का जल अपरोक्ष ज्ञानाक समाधी जाव का या समाधी विषयाचेर आणि मुख्य जावनु परमात्मा अपरोक्ष ज्ञाना विषयाचेर मग सांगा म्हणून अर्जुन आता परमात्मा लगी श्रीकृष्ण परमात्मा लगी प्रार्थना करता. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हक्का दोन रीतीने अर्थ सांगताच. स्थित प्रज्ञस्य का भाषा स्थितप्रज्ञ म्हणून सांगणारी कोणाला यस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता कोणाला की ज्ञान दृढ जाम अपरोक्ष ज्ञान असं तशी अपरोक्ष ज्ञानेल भाषा म्हणून सांगणारी भाष्यते ती भाषा तक व्यवहारा कारण जावन असेल तसल भाष्यते अनेन इति भाषा व्यवहारा कारण जावन असेल तसल लक्षण त्याचे डेफिनेशन कसं कोणाका मी स्थितप्रज्ञ म्हणून सांगता या व्यक्ती अपरोक्ष ज्ञानी म्हणून सांगता ज्याला तागेला असेल तसं लक्षण तागेला असेल तसल गुण कसला म्हणाल तसल विषय सांग. समाध्यवस्थांतस का म्हणून सांगला तो मग त्या सोड विंगड सांग तशान समाधिस्तस्य स्थितप्रज्ञस्य भाषा किम. तक हे केशव परमात्मा समाधीन तो कंजकी एक अपरोक्ष ज्ञानी असता म्हणून सांगलं त्या अपरोक्ष ज्ञानीला लक्षण कसलं तगेल कशी असत तो तगेल गुण कसलं ह्या विषयावर मग सांगा. तजवैरी स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. तो कसं उल्लेता तो कसं सांगता तो खई मन दवर नसता तो खई पावता म्हणल विषयाचेरी मक्का अनेके विस्तृत जाऊन रीतीर सांगरे तेव्हा म्हणून एक अर्थ अनेक सुर्वेच पादात तशी येतो म्हणत सुर्वे अर्थात तशी येतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव समाधी दिशील तसल तो स्थितप्रज्ञ अपरोक्ष ज्ञानीला लक्षण कसलं या मग विषय सांगतो. मग गिरी अपरोक्ष ज्ञानी म्हणतात तू एक सांगलं कसलं तो समाध्यवस्था बेसताना वरल पुरे कडेन तागेल मन उपरत जाता मन उपरत म्हणून लागले रे लग्गे रब्बून तू भेरी मारले री त्या भेरी इत्यादी कसल्या ऐकना ताका खंचे रीतीने भाईली इंद्रिया तू कसले एक व्यापारून आतील जाऊन खाली मन मात्र परमात्माला दवरचे तक ध्यान म्हणतात. अशी असताना अस्सल ध्यान स्टेटान वचका असताना त्यांना अपरोक्ष ज्ञानीन केतनय ध्यानांतू असले किम प्रभाषेत ताण कसं म्हणून उल्लोच कसले उल्लोचना नवा या वागींद्रिय जलेरी ताण उपरत जाऊन असता किम आसीत खै रपचे खै वच्चे किम व्रजेत खै भौंची ताण जलराम ऐकताची शुक महामुनी अत्यंत होड अपरोक्ष ज्ञानी तो कसं करता हे पुरे उपदेश करता होंग कोणतंही भिक्षाटने भोवलो हे पुऱ्या ऐकताना तो अपरोक्ष ज्ञानी जाऊन तो भोवता अपरोक्ष ज्ञानी जाऊन तो उल्लेता जर तूच कसं सांगता अपरोक्ष ज्ञानी जललो खाली बैसून ध्यान करत मात्र म्हणून सांगता अशी असताना मग कन्फ्युजन येता तसे जाऊन किम आसीत किम व्रजेत किम ताणी कशी भोवच्या शक्य कशी उल्लोचा शक्य या विषयाचे मग सांग का म्हणल प्रश्नाक परमात्मा उत्तर दिवच्या बाहेर जाता. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. नंबर 1 टाकेनंतशील गुण प्रजहाति यदा कामान कसकी मना कामना इत्यादी सर्व कामनस सर्वान मनोगतान मनांतशील प्रत्येक कामना इत्यादी प्रजहाति पूरे त्याग कोण करते आत्मन्येव आत्मना दुष्टः परमात्मा विषयाचेर मात्र तक्का कसलं म्हणून सांगले रे ध्यान परमात्मा विषयाचेर मात्र कोणाकी लक्ष मगिरी आत्मना तुष्टः परमात्माने कसं दिले रे तंतु संतोष. ईशावास्योपनिषदात सांगितलं म्हणकेच कसलं तेन त्यक्तेन भुंजिता कसं देतात आणि कसं आम कुड्डेला आम गेला जरा
ताज्यान आमकां आमी ते स्वीकार करून खुश सुखा तृप्त जावन सुखा म्हणून तशी आत्मना तुष्ट ताका स्थितप्रज्ञस्तदोच्यते तदन ताका स्थितप्रज्ञ तागेले एक ज्ञान प्रज्ञा म्हणजे ज्ञान स्थित म्हणून सांगल्यार निर्धारित जावन दृढ जावन असं म्हणजे अपरोक्ष ज्ञान जावन असं तसल अपरोक्ष ज्ञानी म्हणत तसल अंक म्हण का मागीर दुःखेषु अनुविद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधी मुनिरुच्यते दुःखांत खजकी दुःखांत येतना मना खिन्नता मना दुःख कोण बैसनाच मना शोक कोण बैसनाच मागीर सुखेषु विगतस्पृहः खंयचे एक सुख जाव का म्हणल्यार तसल कामन येना तांकां तसल म्हळ्यार सुख मेळतना तांणी ताजेर मोह कोण बैसनाची जाव का म्हणल्यार कामन कोण बैसनाच आणि वीत राग भय क्रोधाः भय क्रोध राग ह्या तिन्नी हंतू तांणी खंयचे हंतू नाच तांकां भय म्हणना आमकां कोणाकय जाल्यार पळय इन्स्टिंक्ट जावन कसले एक दोळ्या आयल्या फुडल्या दोळ्या पाती मारता म्हणल्यार तितली भय असं म्हणून राग खंयचे अशोभमान जावन अयोग्य जावन आशिल्लो तसल विशयाचेर या म्हाका चांग म्हणाल तसल शोभमाना बुद्धी चांग म्हणाल तसल ज्ञानाक राग म्हणटात म्हळ्यार भ्रांती खंयचे एक आमकां विशय आमकां ते आमगेले हितकारी न्ही जाल्यार हें हित म्हूण आमी कसले करून आमी ताजेर प्रवृत्त जातात ताका रागू म्हणटात तशी तसल राग हांकां ना शोभमान जावन आशिल्लो अत्यंत शोभमान जावन आशिल्लो तसल परमात्मा विशयाचेर मात्र हांकां राग विंगड खंयचे अशोभमान जावन आशिल्लो तसल ह्या जगत्या विशयाचेर शोभमाना म्हळ्यार ह्या चांग ह्या मक्का म्हणून तसल बुद्धी ना तांकां ताका त्या मुनीक त्या मननशील जावन आशिल्लो तसल व्यक्तीक स्थितधीः यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दन्ति ने द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यः सर्वत्र अनभिस्नेहः खंयचे प्रत्येक विशयाचेर खंयचे रीतीरी स्नेह चड एक मोह इत्यादी कसले नातिल्या मागीर तत्तत्प्राप्य शुभाशुभम खंयचे एक विशयाचेर मेळ्ळल तसल एक शुभ खंयचे एक चांग परिणाम जो मेळ्ळल तसल अशुभ वायट परिणामान ते नाभिनंदन्ति न द्वेष्टि चांग परिणाम मेळ्ळो म्हूण सांगून संतोष भोगनाच वायट परिणाम मेळ्ळो म्हूण सांगून द्वेष भोगनाच तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तसल मनशाले तसल हांगेले पुरे ज्ञान अपरोक्ष ज्ञान असं म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान त्यांनी म्हळेले एक निर्धार करून घे यदा संहरते चायं कूर्मो अंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ह्यो कसं करता म्हणून सांगल्यार इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि संहरति अयं कूर्मांगानिव प्रत्येक विषयादकून सर्वशः इंद्रियार्थेभ्यः प्रत्येक इंद्रिया विषयादकून इंद्रिय मक्षितांडतकी संहरते म्हणून सांगल्यार मक्षितांडता कशी कूर्मः अंगानिव कशी एक कसो तजे अंग म्हणून सांगल्यार ಮತ್ತೆ हात पाय पुरेता कशी भितर ताणून घेतकी तशीची प्रसरती जावन आशिल्ली तसल नाना मार्गेर चमकल तसल इंद्रिय पुरे एकाग्र करून प्रत्येक हागेल भितर हाणू कोण रबयत की तक स्थितप्रज्ञ म्हणून सांगतात तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तक स्थितप्रज्ञ म्हणून सांगताची हे कसं करचा व्हड विषय आसा आम्ही करूं एक मन एक कडेन दुखून तांडून प्रत्येक निग्रह कोण दौडच्या कसं जावचा असा हाक परमात्मा ज्ञान कसला करू का अपरोक्ष ज्ञानी कसला जाव का इंद्रिय निग्रह करू का खंयचे विषयाचेर इंद्रिय करनाशी नुसतं एक कडेन स्तब्ध जावन बैश्या कसं जावचा असं म्हणून सांगल्यार तशी तितले सुलभ नाथ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते विषय खचकी इंद्रिय पुरे कसं करताची म्हणून सांगल्यार ताका आहार नातिल्या कसले एक विषय पळयल्यार इंद्रियाक आहार कसला म्हणून सांगल्यार इंद्रिया विषय दोळ्याक आहार कसला ते एक रूप तंतशील तसल वर्ण तंतशील कलराची दोळ्याक एक आहार जिब्बे आहार कसला वाक म्हणून कर्मेंद्रिय घेतल्यार उल्लोचेची आहार रसनेंद्रिय म्हणून घेतल्यार एक कसले खावचेचे एक आहार त्वगींद्रिय म्हणून घेतल्या आपोडचे ताजे स्पर्शाचे एक आहार ताका घ्राणेंद्रियाक परिमळाचे एक आहार श्रोत्रेंद्रियाक शब्द ऐकूचेच एक आहार असल आहार नातील तशी
स्तब्ध जावन प्रत्येक कोरनो दृढ जावन एक कोण्यान बैसले तेदना तक एक मटा पोट्टा बोक्ष सूर जाता एक तळमळ सूर जाता तळमळ सूर जावन ते कसं करता म्हणून सांगले रे फोर्सेबली हे करत के विंगड कड्यान भोंद के रसवर्ज्य जावन रसोप्यस्य परम दृष्टवा त्याची रस नातील विषयाचेरी रस असं म्हणाल तसं भ्रांती जेवलरी घेऊन आता पुढे येतं कसले एक विषयू ना जलरी केलो पंता विंगड कसले मिळले म्हणतात तंजेरी आमगेली इंद्रिय धावता तशी त्या रीतीरी कंचे रस वर्ज्य जाऊन नसेल तसला विषयाचेरी रस असं म्हणाल तसं भ्रांती घेऊन पुरे इंद्रिय धावतात तस जाऊन परमात्मा ज्ञान नातील देवा ज्ञान नातील हे कंचे इंद्रियाक स्थगन करता म्हणून सांगू जायना हक्क कारण कसं म्हणून मागीर परमात्मा ज्ञान असले कशे जाता म्हणले उत्तर दिता मुखारी आता जल्ल्या तू बाह्य इंद्रियाक कशी दोळ्या वयर पट्टी मानली कन्ना कापूस घालल्या नांका वयर कसले कापूस जो या घालून ते वेगळ्या केल्या तोंडाक तोंड बंद करून कसले उल्लोचानाचे म्हणून केल्या प्रत्येक रीतीरी आणि बैशील कडेना बैसलो प्रत्येक रीतीरी तू बाह्य इंद्रिय कशीच स्तबन केले रे मन म्हणल तसं इंद्रियस त्या मन त्यास हज्जेर हाडूक मस्त कष्टस मन आम्ही तांडून घेऊन आम्ही एक कडेन बैसयताच म्हणून सांगले रे मन ऐकना तसल्या मनाक येतो तो ह्यपिकवून ते य पुरुषस्य विपश्चितः इंद्रिया आणि प्रमातीनी हरंतम प्रसभम मन कितले तू प्रयत्न करी कितले तू या करी विपश्चितः पण की परमात्मा ज्ञानना तो कसं करता इंद्रिया आणि प्रमातीनी हरंती प्रसभम म्हणा त्या पुरे कसं करता इंद्रियाची त्यांनी स्वयं जाऊन तुक मन ना जलरी तुक तजेरी कितले निग्रह कोरका म्हणून तांडून बैसलेरीची त्या मात्र त्या प्रवृत्त जाता तसे आमक मन विंगड कड्यान घाल का म्हणून बदा आमक मागीर दिसता पश्चाताप येता अयो मन तेकड घालची नाक कशेल्या म्हणाल तसं एक पश्चाताप येता जलरी त्या समयाचेर तक कसले एक आहार नातील लोकून तक तुम्ही कसले एक आहार परिकल्पन करण्याची एक कडेन मात्र बैशील लोकून देताना त्या मन कसं करता म्हणून सांगले रे जो वर्गल इंद्रिय कसं करताची तुमगेला बलात हरंते प्रसभम हरंते बला प्रसम म्हणून सांगणारे अत्यंत बलपूर्वक जाव तंगेल विषयाचेर सन्निकर्ष जाऊच्या त्या इंद्रिय धावताचे तस जावन तितली सुलभ ना तस जाल्यार परमात्मा ज्ञान केल्यार त्या कश जाऊचे म्हणून सांगले रे तानी सर्वाणी संयम्य युक्ता आसीत मत्परः वशे यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस जावन इंद्रियाक निराहार जावन दवरल्यार इंद्रिय ऐकनाच तक कसले एक आहार दिव का तक कसले एक विषय दिव का त्या विषयू विंगड खंचे दिले रे आपा संसारा बंधनान तू पडता तस जावन त्या विषय कोण जाव का परमात्मा ना जाव परमात्मा विषय जाव का जाल्यार दोळ्यान परमात्मा पळोवचे कानान परमात्मा विषय ऐकूचे जिब्बेन परमात्मा खंयची गुणगान करचे प्रत्येक हंत सांगिलशे दासवर्यान सांगिलशे भूषण के भूषण प्रत्येक इंद्रिय प्रत्येक कर्मेंद्रिय या पुरे परमात्मा सेवेक परमात्मा हक्काची म्हणून रीतीर एक चिंतन दवर त्या रीतीर आम्ही तरी चलताच मत्परः कंचकी परमात्मा वैरी देवा वैरी त्या देवाक म्हणून एक समर्पण केले वशेही अशी इंद्रियाणी तेदान पुरे इंद्रिय एक वाटेर चमकल शेता तेदाना तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तगेल ज्ञान तक्का अपरोक्ष ज्ञानी म्हणून सांग इंद्रियाक विशेष जावन अंतु सांगताना इंद्रियाणी हयान आहुः विषयांस्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तान भोगतेत्याहुर मनीषिणः म्हणून सांगितले तेथील इंद्रिय म्हणा घोडशेक त्या घोडशे आशिल्ले इंद्रिय त्या पुरे कसं करता म्हणून सांगले रे ते पुरे नाना वाटेर धांवताच तस जावन ताका कसं करता एक वाट ताका सोंड दिवका आणि मरले पुरे वाट बंद करता तशीच घोड्याक जाल्यार आम्ही कसं करताची दोन्ही पट्टे एकड तेकड बांधताच एकड तेकडचे विषय ताण कसले पळोवचानाच हे जर मात्र पळोवक म्हणून तशी नेर जावन आशिल्लें तसं सीध जावन आशिल्लें तसं लक्ष त्या परमात्मा मात्र लक्ष तिकड मात्र आमगेले इंद्रिय आसका ते मात्र कॉन्सन्ट्रेटेड जावन आसका विंगड खंयचे रीतीर वच्चान जे म्हणून तसं एक ह्या घेऊन बंधन घाल तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तसल अपरोक्ष ज्ञानी जाव का तशी विशेष जावन देवाला प्रार्थना करचे देवा आमगेल खंयची एक योग्य जावन आशिल्लें तसं जन्म तू आमकां दिला योग्य जावन आशिल्लें तसल्या मनुष्य जन्म दिला बुद्धिपूर्वक जावन आशिल्लें तसं प्रवृत्ती आसता आमकां कसले एक विषयाचेर आमगेले खाली जेवचे न्हिदोचे इतल्याचेर आमगे सीमित ना
बुद्धी मिळेल तसल विशेष जाऊन मनुष्य दिला तसल एक मनुष्य जन्म मिळताना आमगेल्या इंद्रिय आमका हाताक दिला तो ते पुरे उपयोग करचे ताक सार्थक म्हणून जाव का ते सार्थक केदान जावचे म्हणून सांगले रे योग्य जावन असेल तसल विषयाचेर ते वापरल्या मार्ग ताक सार्थकता तस जावन आमगेल कंचकी इंद्रिय अस आमगेल कसकी मन अस आमगेल कंचकी कर्म अस हे पुरे तुगेल उद्देशान चलेर हे पुरे सर्वोत्तम जावन असेल तसल ते देवाल उद्देशान चलेर तेदान मात्र ताक एक सार्थकता तस जावन ये पूरे इंद्रिय ये पूरे सार्थक जाव का जल दुखून दवा तुगेले प्रार्थना करचे योग्य जावन आमगेल जीवन इत्यादी सार्थक करच्या पूची भितर राबोवन प्रेरणा दिवन उत्तरोत्तर आमका अनुग्रह कोरका म्हूण देवाले प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु।